हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळचे 7 वाजलेत आणि मी लवकर उठली. आज निघायचंय कोरिओग्राफीला. 9 वाजता शार्प पोचायचंय आणि 8:15ला मी पंकजला भेटणार आहे. पण मला ऍक्च्युली खरंच वाटत नाहीये की हा वर्षाचा शेवटचा म्हणजे सेकंड लास्ट डे. आज 30 येते अँड वाटतच नाहीये की परवापासून न्यू इयर्स आहे. आणि उद्या तर आमचा प्लॅन आहे. सो आम्ही उद्या सगळे माझ्या दादाच्या रिसॉर्टवर जाणार आहे रिसाला. तर तिकडे आम्ही परफॉर्मन्स वगैरे पण करणार आहे. आणि पण आज 30 येते, उद्या 31 आणि मग न्यू इयर. येस, त्याचबरोबर करूयात आपला दिवस सुरू. फक्त उठली आहे हा आणि बघते सिरियल. सकाळी उठलो, कुठली मुरंबा मुरंबा कोणती मग मोरंबा. सकाळी 7 वाजता उठून कोण सिरियल बघता? 7 नाही वाजले का 8 वाजले. खोटं कशाला बोलती? 8 वाजलेत का? मग ते घड्याळ अर्धा तास पुढे करून ठेवलं आयुष्यात माझ्या, कारण मी उशिरा पोचते म्हणून. दाखव तुझा फोन. 8 वाजलेत. दाखव दाखव. 8 वाजलेत. 8 वाजलेत का? बघितलं? 5 मिनिट आहेत 8ला अजून. आणि आपल्या घड्याळात किती वाजले? 7 कशाला? 8:30. हिने अर्धा तास घड्याळ पुढे गेले गाईस, कारण की मी सगळीकडे लेट पोचते म्हणून. आणि आता मला बाकीचे घड्याळ पण सगळे अर्धा तास पुढेच करायला लागतात. त्यामुळे बाय बाय. 7 वाजले का 8 वाजले? 8ला 5 कमी. आज माझा उपवास आहे. हा लक्ष. मम्मा तुला वाटतंय आज की आज 30 येते, उद्या न्यू इयरच्या रात्र आहे. हो का? माहितीच नव्हतं. बापरे. पोचलो आम्ही आणि आम्ही बघतोय पंकजची वाट. आज एवढ्या दिवसात पहिल्यांदा मी आली आहे आणि मी वाट बघते पंकज. एवढा सूर्य मी आजच बघितलाय एवढ्या दिवसात सकाळचा. पोचलो आम्ही फ्रेंडच्या घरी. आता चाललोय क्लब हाऊसला. ह्याची मॅच काय संपत नाही, दिवस रात्र नुसतं मॅच. आलोय क्लब हाऊसमध्ये सकाळचे 9 वाजता. हे बाबा, पंखे बिंखे काय लावतोय थंडीचे? झाली आमची कोरिओग्राफी. आता आम्ही निघालोय जरा नाश्ता वगैरे करू. सो आम्ही आलो आता कनक व्हेजला नाश्ता करायला. मैदा उपवास आहे तर साबुदाणा वडाच खायला. साबुदाणा वडा माझा आलाय. साबुदाणा वडा. आणि आज पंकज खातोय मेदू वडा. आम्ही आलो होतो तनिष्कमध्ये आणि द डॅमेज इज डन. मी घेतले डायमंडचे इयरिंग्स, ज्याचं बिलिंग होत आहे. न्यू इयर न्यू गिफ्ट फॉर माय सेल्फ. इथं होत आहे आपलं बिलिंग इयरिंग्सचं. पोचलं स्टुडिओला. अमेझिंग. अभि पंकज जाऊयात वरती रिहर्सल्स. कोणी चाललं नाही अजून. आम्ही चाललो ठेवूयात रिहर्सल्स. स्पीकर माझा नीट करायचा, चार्जिंगच होत नाही याला. आमची रिहर्सल झाली आहे. आकाश रिहर्सल झाली आहे. आता आम्ही निघतोय घरी आणि स्पीकर पण नीट करायचा. तो काय झाला नाही आज, पण करूया. सो माझा स्पीकर आता इथे रिपेअर होतोय. सो हे इयरिंग्स घेतलेत मी तनिष्कमधून फॉर माय सेल्फ. आणि येते तर साबुदाण्यात पण घेऊन आलं कारण उपवास आहे. मम्मीला मला खूप जास्त भूक लागलेली. आय एम सो हॅपी. मी आले घरी आणि स्वयंपाक करायचंय. मम्मी काय करणार आहे स्वयंपाक? स्वयंपाक काय करणार आहात तुम्ही? आणि इकडे बघा आमच्या हे सिरियल नाही, आज आमचे ब्लॉग बघतायत इकडे हर्ष आणि पूजा. आम्हाला ह्या भव्य बाळमुळे ना इतके आवडतात ना ह्यांचे ब्लॉग्स. मस्त मज्जा येते बघायला. मम्मी भाजी काय करणार आहे? तोंड खवाकडं करते. आवडते मला मटरची भाजी. उपवास सोडणार आहे म्हणून भात वरण पण दिलाय. हिरव्या वाटाण्याची भाजी आणि चपाती.